महाराष्ट्र पोलीस भरती दरम्यान सूरज लांडगे या 24 वर्षीय धष्टपुष्ट तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पोलीस भरतीची चाचणी चालू होती. ऐन उन्हाळ्यात मार्च महिन्यात 5 तारखेला ही मुंबई या ठिकाणी चाचणी चालू होती आणि या चाचणी दरम्यान सूरजचा मृत्यू झालेला आहे. माझ्यासोबत सूरजचे आई आणि वडील आहेत. नेमकी काय घटना घडलेली आहे, हा काय प्रकार आहे, हा पूर्ण प्रकार आपण जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा मी सूरजच्या आईसोबत बोलतो आहे. सूरजची आई आहे. काय सांगाल, तुमचा सूरज आता तुमच्या सोबत राहिलेला नाहीये. नेमकी कशी घटना घडलेली आहे? अहो, कशी घटना घडली आम्हाला कळूच दिलं नाही. चांगला माझा धट्टाकट्टा पोरगा पळता-पळता जिकून पडलाय तो. त्यांनी कधी दवाखान्यात नेलं, कधी काय केलं आम्हाला काहीच माहिती नाही केलं यांनी. सगळं झाल्यावर आम्हाला सांगितलं ना अजून बी त्यांनी कुठलीच काही माहिती दिली नाही. आम्ही फोन केले तर पोलिसांनी सुद्धा फोन उचलत नाहीत. आमचं काय करायचं आम्ही एकुलता एक आमचा एवढा मोठा धट्टाकट्टा पोरगा गेलाय. कुणाच्या तोंडाकडे बघून जगायचं आम्ही काय करायचं? आता हे जे दोघं जण आहेत, पती-पत्नी सुनेत्रा पवार आज बारामतीमध्ये आहेत, उपमुख्यमंत्री आणि यांना भेटण्यासाठी आलेत. आता थोड्या वेळात तुम्ही सुनेत्रा पवारांना भेटणार आहात. काय मागणं आहे तुमचं आणि कशासाठी तुम्ही तिकडे आलेला आहात? की माझ्या पोराला यांनी किती वेळा दवाखान्यात नेलं, काय झालं याच्यासोबत, काय नाही, त्याचं आम्हाला कळू द्या, काय केलं, काय नाही केलं. डायरेक्ट यांनी पोस्टमॉर्टम करूनच आमच्या बॉडी हातात ताब्यात दिली. मग कशी पोरांची सोय करतात बाकीच्या, ही कशी पोरं सांभाळतात, आई-बापांना एकुलता एक असतात. ही तुमच्या जीवावर येते, मग कशी पोरांना तुम्ही सुई लावताय तुम्ही पोरांची? का जागेवर दाबताय काय झालेलं जिथली तिथं? निश्चितपणे माझ्यासोबत अजून सूरजचे वडील देखील आहेत. दादा, आता सूरज तुमच्या सोबत राहिलेला नाहीये. खरं तर तुमचा आता उतारवयात सूरज खरा आधार होता आणि तुमचा आधार गेलेला आहे. काय वाटतंय? काय होय, आमचा एकुलता एक मुलगा होता. 5 तारखेला तो चाचणी करत असताना चक्कर आली म्हणून पडला. तो रेस ओलांडून जिंकूनच पडला. त्यांनी दवाखान्यात नेलं का काय ते आम्हाला कल्पना नाही. आम्हाला म्हणली की सुदैव आहे, सुदैव नाही, आयसीयूमध्ये आहे. आम्हाला काय भेटू दिलं नाही, आम्हाला काय बोलावलं नाही. आमच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला आमच्या हातात बॉडी दिली त्यांनी. तुमचं एकंदरीत जगणं कसं आहे? काय शेती आहे, शेती नोकरी आहे? काय नेमकं कसं उदरनिर्वाह कसा चालतो? आम्ही मोलमजुरी करूनच करतोय. ती आजारी असती सारखी, मी बी आजारी आहे. आता एकुलता एक तो कष्टपुष्ट होता, करता धरता होता, तोच गेला. आता आम्ही काय करणार? आता सुनेत्रा पवार यांना तुम्ही भेटायला आलेले आहेत. आता थोड्या वेळात तुमची सुनेत्रा पवार यांच्याशी भेट होणार आहे. काय त्यांच्या समोर तुम्ही तुमचं मागणं मांडणार आहे? मुलाचं आम्ही म्हणणार की आमच्या मुलाची चक्कर आली वगैरे सांगितलं आम्ही. त्यांनी दवाखान्यात नेलं का काय, काय आम्हाला कल्पना नाही. आम्ही तीच बोलणार आहे त्यांना. सुनेत्रा ताईंलाच बोलणार आहे आम्ही. आमची सोय लावा म्हणून. ठीक आहे. तर हे होते माझ्यासोबत सूरज लांडगे या 24 वर्षीय मुलाचा जो मृत्यू झालाय पोलीस भरती दरम्यान, त्याचे आई वडील. नेमकं शासनाला इतके सगळं ऊन आहे, आता आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचं टेम्परेचर आहे ते अगदी 40 अंशापेक्षा जास्त, कधी 42, 43, 44 पर्यंत जाते. आणि अशा वातावरणात देखील पोलीस भरतीच्या चाचण्या घेतल्या जातात. वारंवार अशा घटना घडतात. उमेदवार आलेले असतात, चाचणी दरम्यान कुणाचा मृत्यू होतोय, कुणाची दुखापत होते, परंतु याकडे प्रशासनाचं पाहिजे तेवढं लक्ष नाहीये. आणि यांना देखील हा जो एवढी मोठी घटना झाली तरी ह्या घटनेपासून, हे जे काय घडलं, कसं घडलं, याच्यापासून देखील यांना लांबच ठेवलेले आहे. आणि आता यांची शेवटची एकच माफक अपेक्षा राहिली आहे की आता आमचा मुलगा गेलेला आहे, आमचा आधार गेलेला आहे, आता आम्हाला शासनाकडून काय आधार मिळतोय का, हीच एक भाबडी आशा यांच्या मनामध्ये आहे. आणि हीच आशा घेऊन आज त्या सुनेत्रा पवार यांना भेटणार आहेत. पाहूया आता नेमकं सुनेत्रा पवार याच्यावर काय निर्णय घेतात. खरंच या दाम्पत्याला न्याय मिळतोय का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन महेश, संतोष .com महाराष्ट्र, बारामती.